शुक्र, बुध, हां. रवी, चंद्र असे जर ग्रह तुमच्या 4th हाऊसमध्ये असले, तर डेफिनेटली तो तुम्हाला एक चांगली प्रॉपर्टी देणार. लॅविश म्हणू शकतो. येस, येस, येस. आजच्या याच्यामध्ये आपण लॅविश म्हणू शकू. राहू असला, राहू जनरली मी जसं आता तुम्हाला म्हटलं थोड्या वेळापूर्वी, की राहू आणि केतू यांना स्वतः हे बिंदू आहेत. त्यांना कोणतीही राशी वगैरे नाही आहे स्वतःची. घर नाही आहे स्वतःचं. मग त्यांचा थोडासा मूड कमी असतो, कल कमी असतो, की यार अभी क्या ही करना है, क्यों लेना है. हां. बऱ्यापैकी पैसे असतात त्यांच्या. ते भाड्याच्या घरामध्ये 3-3 लाख रुपये भरतील आणि राहतील. ठीक आहे. बट दे आर नॉट इन टू मूड टू बाय. हां, स्टेबल पण मे बी स्टेबलही राहतील एखाद्या ठिकाणी. पण त्यांचा मूड नसतो टू बाय अ प्रॉपर्टी. ओके. ठीक आहे. स्पेशली कारण त्यांचं स्वतःचं नाही ना. मग तो राहू तुम्हाला बुद्धी तशी देतो. हं. क्यों लेना है घर? काय करायचं आहे? ठीक आहे. आणि ते शुक्र, बुध अशी जी चांगले ग्रह आहेत, ते डेफिनेटली तुम्हाला छान घरं घेऊन देतात. केतू, मी जसं म्हटलं केतूला डोकं नाही आहे. हो. ठीक आहे. त्याला पूछ आहे खाली. माश्याची पूछ आहे. सो केतूला पण स्वतःचं घर नाही. मग तो फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये राहू देत नाही. ओके. अजिबातच राहू देत नाही. 4th हाऊसमध्ये जर कोणाच्याही तुम्ही अगदी टॅली करून बघा नंतर. 4th हाऊसमध्ये जर केतू असेल, तर फर्स्ट प्रॉपर्टी घ्यायला पण खूप उशीर होतो. इन केस झाली तरी ते तिथे राहू देणार नाही.